योजना येतात आणि जातात, कधी कधी त्यांची मोठी जाहिरात होते, पण प्रत्यक्षात जनतेला त्याचा किती फायदा होतो हा प्रश्नच आहे। संसद आदर्श ग्राम योजना ही पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक, पण ही योजना कशी राबवली जाते त्याचा आखोदेखा हाल सांगणारा एक खास रिपोर्ट आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तेही पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या उत्तर प्रदेशातल्या एका गावातून। पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। पंतप्रधानांनी दत्तक घेतलेलं यूपीतलं हे जयापूर गाव। दोन 2016 साली पहिल्यांदा आम्ही या गावात पोहोचलो होतो। त्यानंतर 6 वर्षांनी पुन्हा एबीपी माझा पोहोचलाय जयापूरमध्ये। वाराणसीपासून जवळपास 24 किलोमीटर अंतरावर आहे जयापूर। हायवे सोडला की पुढचा 8-10 किलोमीटरचा रस्ता अगदी अरुंद आहे। डांबरी रस्ता असला तरी हा रस्ता पंतप्रधानांच्या गावात जातोय याचा फील मात्र अजिबातच येत नाही। खरं तर 2016 मध्ये आम्ही या गावामध्ये आलेलो होतो आणि तेव्हा काय काय कामं होत आहेत, कशा पद्धतीने त्या गावाची डेव्हलपमेंट सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। आता जवळपास 6-7 वर्षानंतर आम्ही पुन्हा त्याच गावामध्ये आलेलो आहोत आणि खरोखर हे गाव बदललेलं आहे का, काय नेमकं या गावातली आत्ताची स्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ही जयापूरची ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतीचं कार्यालय आहे। सध्या कार्यालय जरी बंद असलेलं तरी इथं आपल्याला दिसतंय की हे सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत। ग्रामसचिव कोण आहेत, लेखपाल, सफाई कर्मचारी कोण आहेत आणि याच ठिकाणी एक छोटीशी शाळा जी आहे ती देखील सुरू आहे। अजून काय काय आहे गावामध्ये आपण आढावा घेणार आहोत। 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी केंद्रात सत्तेत आल्यानंतर लाल किल्ल्यावरच्या आपल्या भाषणात संसद आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली होती। या योजनेअंतर्गत खासदारांनी एक गाव दत्तक घ्यावं अशी कल्पना होती। म्हणूनच पंतप्रधानांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातलं जयापूर निवडलं आणि गावात परिवर्तनाला सुरुवात झाली। पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या जयापूर गावचं हे प्रवेशद्वार आहे। साधारणपणे 3,500 ते 4,000 वस्तीचं हे गाव आहे आणि दत्तक घेतल्यानंतर जे काही कामं झालेले आहेत त्याच्या खुणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। हे यात्री प्रतीक्षालय या ठिकाणी केल्याचं दिसतं आहे। त्याच्यानंतर पलीकडे शेड उभारलं गेलेलं आहे। इथे एक ग्राउंड आहे, त्याच्यावरती सुद्धा काही घोषणा ज्या आहेत त्या लिहिलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। ही दर्शनी भागातली गावाची स्थिती आहे। बाहेर पण तुम्ही बघताय की सार्वजनिक शौचालय जे आहे ते त्या ठिकाणी आहे। भैया ये यात्री प्रतीक्षालय यहाँ पे लिखा है, बस आती है यहाँ पे? हाँ, यहाँ पर बस डेली आती है। हाँ, यही अभी आई है, सुबह में 7:30 बजे निकलती है। अच्छा, मतलब दिन में कितनी बार आती है? दिन में एक ही बार चलती है, एक 7:30 बजे जाती है, फिर इतनी टाइम को आकर खड़ी हो जाती है। बस पण आत्ता आपल्याला आलेली आहे। ही वाराणसी तक जाती है ना? हाँ, वाराणसी तक। उसके बाद अपना ये विंध्याचल चलाते हैं, वहाँ से 2-3 चक्कर करके फिर यहाँ पर ले आकर खड़ी कर देती है। गावामधलं जे दळणवळणाचं, अच्छा ये पहले भी आती थी या अभी? नहीं, ये मोदी गोद लिए हैं तभी से आती है। पहले नहीं आती? पहले नहीं थे। हाँ, ये गोद लिए सन 2016-17 से चल रही है। आधी गावामध्ये बस येत नव्हती, आता ती बस यायला लागलेली आहे आणि ही ती बस आहे जी इथून 25 किलोमीटर असलेल्या वाराणसीपर्यंत सुविधा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। सुरुवातीला गावातल्या कामांच्या मंजुरीचा वेग जोरदार होता। हे बदल लोकांच्या बोलण्यातही जाणवतात। बिजली तो बहुत टफ हो गई है। बिजली के नाम पे तो मत पूछिए आप। बिजली के मामले में नंबर 1 गांव है हमारा। पहले की स्थिति और अब की स्थिति बहुत फर्क है। बहुत फर्क है सर। उसके पहले तो हम लोग 3-4 घंटे लाइन के लिए तरसते थे। पहले तो कुछ भी उतना ज़्यादा सुविधा नहीं था और जयपुर को तो कोई उतना जानता भी नहीं था। जब से ये अपने प्रधानमंत्री मोदी जी लिए हैं गोद, जयपुर तो काफी चर्चा में भी हो गया और यहाँ पे हर प्रकार की सुविधा मिल गई है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये या योजनेची घोषणा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिलं गाव जे दत्तक घेतलं ते हे जयापूर होतं। वाराणसीपासून साधारणपणे 25 किलोमीटर अंतरावरती गावामध्ये हे अशा पद्धतीचे काही फलक दिसतात। पंतप्रधानांचं नावही त्याच्यावरती आहे आणि काही गावकरी आहेत जयापूरमधले, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। जयपुर में पिछले 5 सालों में कुछ बदलाव दिख रहा है आपको? हाँ, पहले से थोड़ा बदलाव तो हुआ है।
बिजली की व्यवस्था हो गया, जल निगम का व्यवस्था हो गया, बैंक का भी व्यवस्था अच्छा हो गया। हम लोग को बहुत सुविधा मिल गया। सड़क जो है ऐसी बनी है और गांव के जो अंदर थोड़ा जगह वाला है उसमें लाकर ईटा लगा है। यहाँ से अगर आपको शहर जाना होगा तो गांव में बस आती है या नहीं आती? आती है बस। राजकुमार यादव हे जयापूरचे सध्याचे सरपंच आहेत। त्यांच्याकडून आम्ही गावातल्या मूलभूत समस्यांबद्दल जाणून घेतलं। बिजली तो हमेशा रहती ही है, लेकिन जो सुविधा दिया गया है सरकार द्वारा, एनजीओ द्वारा, उसको काम चालू कराइए। शौचालय पूरे गांव में 100% बने हुए? हाँ, 100% बने हैं, कुछ लोगों का बाकी है। गावात 100% शौचालय अजून पूर्ण नाही, हे खुद्द सरपंचांनीच सांगितलंय। त्यांच्याच बोलण्यात ज्या प्रस्तावित आदर्श कन्या विद्यालयाचा विषय निघाला त्याची अवस्था काय आहे तेही आम्ही जाणून घेतलं। जयापूरमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आदर्श कन्या विद्यालय सुद्धा सुरू होणार होतं। हा त्याचा बोर्ड आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेरणेनं अशा पद्धतीचा आलेख जो आहे, शिलालेख या ठिकाणी लावलेला आहे। पण प्रत्यक्षात काय स्थिती आहे, हे आदर्श कन्या विद्यालय आहे, यात इथं शेड टाकून ठेवलेलं आहे, मात्र काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाहीये। इसके पहले यहाँ पे स्कूल था, वो प्राइवेट में था। तो ऐसे चल रहा था, तो गांव के कुछ ऐसे लोग होते कि हमारे हाथ में आ जाए, हमारे अंडर में आ जाए, तो उसमें इसलिए नहीं दिया जा रहा है, इसलिए अंडर में नहीं दिया जा रहा है कि यहाँ का भविष्य खराब हो जाएगा। अच्छा, मतलब हमारे गांव में ठाकुर लोग हैं। हाँ, ठाकुर लोग हैं, उनको मतलब कि ये हम ले लें या हम चलाएं, इस चक्कर में वो चल नहीं पाया। हाँ, इसी चक्कर में चल नहीं पाया। गावात मुसाहर म्हणजेच वनवासी समाजातील लोकांसाठी अटल नगर ही वेगळी वसाहत बांधण्यात आली आहे। जयापूर गावामधलं हे आहे अटल नगर, जे वनवासी समाजातले लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी खास घरं जी आहेत ती बांधून देण्यात आलेली होती। केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं, त्याची सुद्धा पाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि ही आतमधली स्थिती आहे। वनवासी समाजाचे काही लोक आहेत की जे या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यासाठी सरकारनं काही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। प्रत्येक घराला नावं जी आहेत ती या ठिकाणी दिल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। 1 नंबर 2 नंबर अशा पद्धतीनं ही सगळी घरं जी आहेत ती गावामध्ये बांधून दिलेली आहेत। घर 7 साल हो गल। अच्छा, तो पहले की स्थिति क्या थी, अब क्या है? पहले का स्थिति तो मड़ई झोपड़ी माटी का घर रहल, अब तो पक्का बा। इसमें शौचालय वगैरह सब है? हाँ, किचन शौचालय सब कुछ में है। अच्छा, बाथरूम। किनके कारण हुआ ये मोदी सरकार के कारण हुआ। वनवासी समाजासाठी वेगळी कॉलनी तर झाली, पण तिथपर्यंतचा रस्ता अजूनही कच्चाच आहे। सरपंचांच्या यादव वस्तीची ही तीच कथा आहे। जयापुर में वास्तव में विकास होना चाहिए और अच्छे तरीके से कि मोदी जी गांव गोद लिए हैं, तो इसका विकास इस तरह होना चाहिए कि आज मॉडल के रूप में होना चाहिए कि उस तरह का नहीं, उस तरह का विकास नहीं हुआ। जिस तरह का होना चाहिए उस तरह का नहीं हुआ है। जितना विकास होना चाहिए मोदी जी लिए हैं, उसका मतलब समझिए मॉडल का होना चाहिए। हर एक सड़कें पिच रोड होना चाहिए, इसी बगल में पिच रोड है सब कुछ। 2014ला जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा त्याचा उद्देश हा होता की खासदारांनी आदर्श गावं म्हणून ही गावं डेव्हलप करावीत, ज्या माध्यमातून किमान प्रत्येक खासदाराचं एक गाव अशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये विकसित होईल। पण खासदारांचा निरुत्साह आणि निधीची कमतरता यामुळे ही योजना फेल झाल्याचा ठपका स्वतः केंद्र सरकारच्याच एका समितीनं ठेवलेला आहे। आणि त्यामुळे आपण बघतोय की जितकी चर्चा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये आदर्श गावांची होती तितकी ती दुसऱ्या टप्प्यामध्ये होताना दिसली नाही। अनेक खासदारांनी तर गावं सुद्धा नंतर दत्तक घेतलेली नाहीयेत। तर ही अवस्था आहे पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या जयापूर गावची। 2016 मध्ये जेव्हा आम्ही या गावात आलो होतो तेव्हा काही गोष्टी प्रगतीपथावरती होत्या, काही गोष्टींमुळे गावाचा कायापालट होईल असं वाटलं होतं, पण त्यातल्या अनेक गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीयेत। सोलर प्लांट गावामध्ये लावण्यात आलेला होता,
संपूर्ण गाव सौर ऊर्जेनं उजळेल असं वाटलं होतं, पण आता बॅटरीच नसल्यामुळं हा सोलर प्लॅन्ट जो आहे तो पूर्णपणे बंद पडल्याचं गावकरी सांगतात। गावामध्ये शाळा जी आहे ती सुरू होणार होती, आदर्श कन्या विद्यालय सुरू होणार होतं, ते सुरू झालेलं नाही आहे। आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जे गावकरीच सांगतायत की अजूनही गावामध्ये पूर्णपणे 100% शौचालयं जी आहेत ती पूर्ण झालेली नाही आहेत। अर्थात त्यांचं म्हणणं आहे की वरून ती मंजूर झाली, पण गावातल्या राजकारणामध्ये ती अडकलेली आहेत। जवळपास 100 घरं आहेत की ज्या ठिकाणी अजूनही शौचालयं नाही आहेत असं गावकऱ्यांचंच म्हणणं आहे। त्यामुळं जर पंतप्रधानांच्या गावामध्ये हे होत असेल तर मग एकूण आदर्श गाव योजनेची काय स्थिती असेल त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं। कॅमेरामॅन प्रवीण दीक्षितसह प्रशांत कदम, एबीपी माझा, जयापूर, वाराणसी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।